नमस्कार मंडळी, मी सई आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे माझ्या भावाचे बांगड्या आणि पुऱ्या. तर आपण देवघरापासून सुरुवात केली आहे आणि ह्या ज्या आजी होत्या तर त्या सांजुराचा गणपती बनवत होत्या. तर तुम्ही बघा आता प्रोसेस किती छान बनवत आहेत त्या, आणि तो प्रॉपर गणपती दिसत होता. त्याच्यामध्ये सांजुरा भरून त्याला असा चौकोनी शेप दिलाय आणि त्याच्यावरती त्यांनी ते पीठ, म्हणजे ते मळलेलं पीठ होतं ते लावू राहिला. आणि त्या आजी ज्या होत्या त्या गुजरात अहमदाबादच्या होत्या. तर त्या मला म्हणत होत्या की मला दांडिया येत्या, गरबा येत्या, असं मला ते सांगत होत्या. तर मी त्यांना म्हणलं तुम्ही मला शिकवाल का? त्या म्हणे शिकवीन ना, पण आता माझं एवढं काम झालं, तुला शिकवते मी. त्यांनी ते पिठाचे असे रोल करून गणपती बनवलाय. वरती सोंड, खाली त्याचा एक असा पाय, हे मांडव वगैरे सजला होता त्यांच्या दारात. हे आमचं डेकोरेशन मम्मी करत होती. मम्मी, साक्षी दीदी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ते डेकोरेशन केलं होतं. एक आम्ही पण करते थोडी फार मदत. आता यांचा हळद फोडण्याचा काही कार्यक्रम होता तो आहे. आता मम्मी बघाच कसं वाटलं मम्मीचे नाव मला काही कोणी कळवा. आणि ते काय होते 5 जणी ते फोडतात, बारीक करतात. एका अनापाकी पण फोडताय आता. आणि आजीने त्या पुऱ्या लाटत होत्या इथं आणि फोडतच होता अनापाकीन त्या. यांचं पुऱ्यान ते चालू होतं. तर आमच्या बांगड्यांचं ते नाही का ते ठेवतात, बांगड्यांच्या देवाला ठेवतात, काही तुळशीला ठेवतात, काही आपल्या दैवताला ठेवतात. तर त्याचं ते वाटून देत होता त्या. तर आता जो त्या तुळशीची पूजा करून आता तुळशीला बांगड्या वाहणार आहे. आणि हे गणपती जो आपण बनवला होता तर त्याची पूजा करतायत. गणपतीची पूजा झाल्यानंतर गणपती तळतात आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या पुऱ्या असतात त्या तळायला सुरुवात करतात. आता हे तळण्यासाठी तिथं ते पूजा करू राहिले. आता एकमेकीला हळदी कुंकू लावून पूजा ती सुरुवात करताय. तिथं काका बसलेले होते, ते तळणार होते आणि खूप आल्या होत्या बाया. त्या सगळ्या मिळून पुऱ्या करताय, काही बांगड्या भरताय, चालू होतं. काही पुऱ्या करून पुऱ्या घेऊन जात होत्या, काही तिथं तळण्याकडे तिथं थांबलेल्या होत्या. आणि नंतर तुळशीचं ते आठवलं, मग मी तुळस घेऊन आले आणि मग त्या तुळशीची तिथं त्याच्या साईडने डेकोरेशन केलं. मम्मी आता तिथं जाता सजवत होती. आणि हे पूर्ण आमचं डेकोरेशन होतं. डेकोरेशन कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ह्या डेकोरेशनचा मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे शॉर्ट्समध्ये, तर तो पण नक्की बघा. आता अनापाकी ते नाव लिहायला बसल्या होत्या नाही का, जे बांगड्या घेऊन ते किती रुपये देतं किंवा मग कशा घेतल्या बांगड्या नाही का, नाव वगैरे सगळं लिहित होत्या तिथं बसून द्या. आणि इकडं आणि गर्दी खूप झाली होती. फोटोशूट चालू होतं. मम्मीनी पण बांगड्या बघत होती. मम्मी पण बघत होती कोणत्या घ्यायच्या, तेच बघणं चालू होतं मम्मीचं.
ह्या तिथं हळद ती बारीक करून घेत होते जेणेकरून नंतर ती जात्यामध्ये टाकता यावी म्हणून. आणि मी आणि साक्षी दिदी आम्ही ते अक्षदा एकत्र करण्याचं जे होतं त्याचं आम्ही डेकोरेशन करत होतो. आणि इकडे यांचं हळद बारीक करणं चालू होतं. आमचं डेकोरेशन कंप्लीट झालं होतं. आम्ही प्रत्येक त्याच्यामध्ये कलर वगैरे ठेवून दिलं होतं, तांदूळ ठेवले होते आणि यांचं मस्त गॉसिपिंग चालू होतं. आता एकत्र करताय सगळ्या हळदने सॉरी अक्षदा. आणि आम्ही सगळे बसून एक फोटो काढला आणि एकदम छान झाल्या होत्या अक्षदा. आणि त्या आजी कपडा कापत होत्या, ते जात्याला नाही बांधत का. आणि अनाप काकी लई हॅपी दिसत होत्या. आता आम्ही पण करत होतो जात्याला बांधण्यासाठी. त्या आजी मग कशी कापत होत्या जात बिंगून जात्याची पूजा. आणि हे मागाशी त्यांनी बनवलं होतं ते त्याला हळद लावून घेतली होती आणि मग त्याला बांधलं होतं सगळ्यांनी मिळून. आणि आता बिंगवत आहे आणि गाणं म्हणत होते त्या सईबाई ग बाई. आणि मी बांगड्या घालत होते. मी पण बांगड्या घेतल्या होत्या प्लेन हिरव्या. हे सगळं आमचं झालं होतं. मम्मी ते करत होते.